आनंद वाटते काय? रोजचा कार्यक्रम आहे, रुटीनचा कार्यक्रम आहे, पण तो मंजन केल्यावर एखादा तास चहा नका देऊ. किती तास? फक्त एक तास. एक तास चहा नका देऊ. एक तासानंतर द्यावं चहा. त्या एक तासानंतर दिलेल्या चहात किती आनंद असते, कारण चांगली तलप आलेली असते ना. तशाच प्रकारे स्वयंपाक झाला 11 वाजता, झाला त्या स्वयंपाक जेवायला बसला, जेवायला काय आनंद आहे? नाही. आणि ते जेवण 2-2.5 तासानंतर घ्या, काय आनंद असते. त्या जेवणामध्ये आनंद असतो. आणि म्हणून कृष्ण म्हणायला लागला, म्हणे काय भूक कशी लागली? म्हणे दररोज लागतं तशी लागली. म्हणे काही जेवणात आनंद नाही. तर म्हणे मग आता काय करावं भूक लागण्यासाठी? तर म्हणे एक काम करू, चला आपण खेळ खेळू. खेळ परमात्मा त्या यमुनेच्या वाळवंटात खेळ खेळतो. आता खेळ खेळत असताना बरं का परमात्मा अनेक खेळ खेळले. विटे दांडू चेंडूला जरे नाम करी खेळ मांडीला यमुनेच्या तीरी. अनेक प्रकारचे खेळ खेळले. आणि काल्याच्या कीर्तनात कसं आहे, खेळ खेळल्याशिवाय कालाही करता येत नाही. म्हणून आता 2 खेळ आपण खेळू आणि काला जे आहे बरं का काल्याच्या प्रसंगाकडे आपण बोलू. आता खेळ खेळलाय, पण कोणते खेळ? आता बहुमत आपला आहे, म्हणजे आपली संख्या जास्त आहे. आपला नियम असा आहे, ज्या पक्षाचं बहुमत त्याचा खेळ पहिले खेळायचा. आपलं बहुमत जास्त आहे नाही का, ह्या कमी आहे ना. मग पहिला खेळ कोणाचा होईल? आपला. परमात्माने तिला बोलवलं आणि परमात्मा गोपाळांना म्हणायला लागला, म्हणजे पहाडे पण म्हणे तुम्हाला भूक लागली कशी लागली? काय कृष्णा हे काही विचारायचं आहे का? अरे जशी दररोज लागते तशी लागली. म्हणून जेवणात काय मजा आहे?
पाहिजे काय खरं